महानगरपालिका निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. आपण पाहतोय की पनवेलमध्ये भाजपाला यश नक्की मिळाले आहे, परंतु ज्या पद्धतीनं काही प्रभागांमध्ये काँग्रेस आणि सहकारी मित्रपक्षांनी प्रभाव दाखवला, विरोधकांना चारीमुंड्या चित केले, अशाच प्रकारे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक हरीश केनी पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेलेले आहेत. आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 3 47,000 मतदारांचा मोठा दिग्गज मतदारसंघ, प्रचंड विरोधक, सगळी शक्ती ह्या प्रभागामध्ये पणाला लावलेली होती विरोधकांनी. मात्र हरीश केनी यांनी विजय राखला. कशा पद्धतीनं त्यांची प्रतिक्रिया आहे, एकूणच या विजयाबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं? साहेब नमस्कार. खरं तर प्रभाग क्रमांक 3 भाजपानं पूर्ण ताकद लावलेली होती, कारण त्या प्रभागामध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले हरीश केनी हे उभे होते. काय साधारणतः प्रतिक्रिया आहे? विजय शेवटी विजयश्री तुम्हाला मिळालेली आहे. हा प्रभाग 3चा विजय आहे, माझ्या जनतेच्या मतदारांचा विजय आहे. हा विजय माझ्या जिगरबाज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय माझ्या कुटुंबाच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. कारण ह्या सर्वांनी अहोरात्र मेहनत केली या प्रभाग 3 मध्ये, आणि एवढा मोठा वार्ड, 47,600 मतदार, आणि ह्या सर्व ठिकाणी पोहोचणे अतिशय कमी वेळात कठीण होते. शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भाग होता. तळोजा फेज 1, फेज 2, मग खारघर सेंटर पार्क पासून पुढचा मुरबीगाव, सेक्टर 19, सेक्टर 35, 36, 30 असे मोठे वार्ड होते, आणि अशा सर्व ठिकाणी पोहोचणे अतिशय कठीण होते. परंतु माझ्या सर्व जिगरबाज कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत केली, दिवस रात्र मेहनत केली. त्यामुळे हा जो आमचा विजय सुखकर होत गेला. आणि नक्कीच ह्या विजयात मोठमोठे दिग्गज, मी सांगतो, रामशेठ स्वतः इथे उतरले होते. जयम म्हात्रेंच्या फेऱ्या होते, त्यांचा पुत्र प्रीतम म्हात्रे येत होता. आमदार दोन्ही महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर हे दोन्ही तळ ठोकून होते. साम दाम दंड भेद सर्वच नीती या ठिकाणी वापरत होते. काही ठिकाणी मुंब्रा, कौसा या ठिकाणचे बरेचसे बोगस मतदार पण आलेले दिसत होते. तरी सुद्धा माझ्या मतदारांनी माझ्या महाविकास आघाडीच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतदान केले आणि आमचा विजय झालेला आहे. ज्या पद्धतीनं खरोखरच हरीश केनी हे एक असं आयडॉल होतं की महायुतीचे सगळे नेते पूर्ण पणाला त्यांनी शक्ती लावलेली होती, पण अंतर्गत देखील महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी विरोध केला, पण हरीश केनींना विजयश्री मिळालेली होती. म्हणजे लोकांमधला जो काय त्यांचा जो काही एक संवाद होता, एक नातं होतं जिव्हाळ्याचं, हे कामी आलं. हा नक्कीच. माझे सर्व जे मतदार होते, सर्वांनी, जनतेने सर्व जाती धर्म भेद विसरून एक हरीश केनी म्हणून मला सांभाळले. माझ्यावर प्रेम, मी सुरुवातीला पासून बोलतो, माझं हरीश केनीवर प्रेम, जनतेचा प्रेम. कारण आम्ही 24 तास जनतेसमोर जात असतो, सर्व जाती धर्मांना सलोख्याने आम्ही वागत असतो आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे जनतेचा एक वेगळा प्रेम आमच्यावर होतं. त्यामुळे कितीतरी विरोधक असले तरी पण जनतेच्या प्रेम आज तुम्हाला 15 तारखेला दिसलाच. म्हणजे कितीतरी दुश्मन माझे असले तरी जनतेचा प्रेम आमच्यावर होता, आणि नक्कीच आमचा विजय सुखकर. खरं पाहिलं की तळोजा हा नव्यानं वसाहत ही मोठी उभी राहते, आणि हरीश केनी एक नगरसेवक नाही, ते एक नेतृत्व म्हणून उभं राहतंय. कारण त्या पद्धतीने जबाबदारी देखील वाढलेली आहे. जसे लोकांचे अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आहेत, मालमत्ता कराचा तुम्ही प्रश्न घेतलेला होता. त्यामुळे ह्या एकूणच जबाबदारीला आपण कसं न्याय देणार आहात हे फार महत्वाचं आहे. काय वाटतं आपल्याला? नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे, आणि ह्या जबाबदारीला आम्ही नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू. कारण बरेचसे प्रश्न ह्या प्रभाग 3चे, म्हणजे आम्ही आता गेल्यानंतर पूर्ण महापालिका क्षेत्राचेच विषय घेऊन जाणार आहोत. महत्वाचा पाण्याचा विषय आहे, टॅक्स संदर्भाचा विषय आहेत, बरेचसे रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन, शेवरेज लाईन, गार्डन्स असो, प्लेग्राऊंड असो, महिलांच्या बाबतीत काय अनुदान देता येईल ते असतील, बेरोजगार तरुणांचा असो, कला क्रीडा क्षेत्री काय अनुदान देता येईल, बरेचसे प्रश्न आहेत. प्रदूषणाचा असो, ट्रॉफिकचा असो, कारण दिवसेंदिवस पनवेल शहर वाढत चाललंय, ट्रॉफिकची समस्या गंभीर होत चाललेली आहेत. बरेचसे प्रश्न आहेत, घनकचरा व्यवस्थापन असो. ह्या सर्व प्रश्नांना एकत्र करून त्या ठिकाणी महापालिकेच्या मार्फत असो, काही सिडको आता बरेचसे हँडओव्हर केलेत, बरेचसे प्लॉट हँडओव्हर करायचे आहेत.
बऱ्याच ठिकाणी आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न आहेत. शिक्षणाच्या काय काय नवीन उपाययोजना करता येऊन ह्या प्रभागातील जी जनता आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या सुविधा देता येतील महापालिकेच्या मार्फत किंवा सरकार दरबारी असो, त्या ठिकाणी आम्हाला लढावं लागणार आहे. आणि नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला सुरुवातीपासून लढाईची सवय आहे आणि जनतेसाठी आम्हाला वाटेल ते करायला लागेल तरी चालेल, परंतु जनतेच्या जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजांना कशा प्रकारे न्याय देता येईल हे आमचे नक्कीच प्रयत्न असणार आहेत. विजयश्री मिळालेले आहे. काय लोकांना अपील कराल पुढच्या येणाऱ्या काळासाठी, एकूणच ह्या तळोजाच्या विकासासाठी? हा जनतेचे, मतदारांचे आभार मानाचे तेवढे शब्द कमी पडतील. तरी सुद्धा जनतेने आम्हाला जो भरघोस आमच्यावर प्रेम दाखवून मतदान केलेलं आहे, नक्कीच मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळात जनतेचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी आपल्या मार्फत जनतेला आवाहन करतो. धन्यवाद. हे होते हरीशजी केनी. पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये मधून विजयश्री, नुसती विजयश्री नाही तर पूर्ण अख्खं पॅनल त्यांनी जिंकून आणलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय की काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फक्त पनवेलच नव्हे तर विशेषतः तळोजामध्ये किंवा ह्या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं कार्य हरीश केनी यांच्या प्रवेशामुळे झालेलं आहे. आणि ही ताकद, हे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये नेहमीच दिसत असतं. आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहतो की गावाला कॉलनीवाला हा जो भेदभाव, हे जे फॅक्टर नेहमी निवडणुकीमध्ये वापरलं जातं, परंतु एक भूमिपुत्र असून देखील ही जी दरी आहे ही त्यांनी तोडलेली आहे. कॉलनीतला असेल नाहीतर गावाला असेल, हा जो संवाद, हे जे नातं, हे आपुलकीचं नातं त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला नेहमीच झळकताना दिसलेलं आहे. आणि ह्याचाच परिपाक प्रभाग क्रमांक 3 मध्ये संपूर्ण विजयश्री, संपूर्ण गड त्यांनी राखलेला आहे. दादा, तुमच्या संपूर्ण वाटचालीला, पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. आणि संपूर्ण तळोजाकरांचं जे सगळे प्रश्न आपण मार्गी लावाल अशी अपेक्षा कोकण दर्पण लाईव्हच्या माध्यमातून आपण व्यक्त करूयात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.